नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मुंबई पूर्वपदावर आली, पण पुढील 48 तास मुंबईमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई काही काळ थांबलेली होती। आज मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा होता, मात्र मुंबईतल्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाने उघडीप दिली। मात्र पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे। तर मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर आली। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई काही काळ खोळंबली होती। आज सकाळपासून मुंबईतल्या रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। लोकल सेवेला देखील त्याचा मोठा फटका बसला होता आणि आता रेल्वे सेवा पूर्वपदावर आलेली आहे। मध्य रेल्वेची आणि हार्बर रेल्वेची सेवा देखील आता पूर्वपदावर आहे। पाणी ओसरलेलं आहे, रस्ते वाहतूक सुद्धा आता सुरू आहे। मात्र पुढचे 48 तास मात्र अलर्टवर असतील। पुढच्या 48 तासामध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पावसाचा रेड अलर्ट पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट असेल। तर पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागाला पावसाचा रेड अलर्ट असणार आहे। तर आजही या ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय। तर पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर आजही पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी पाऊस सुरू आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार असा पाऊस सुरू आहे। तर पुण्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झालाय। तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोल्हापूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढचे 24 तास महत्त्वाचे असतील मुंबई, ठाणे यासाठी। तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोल्हापूर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट, अमरावती, अकोला, यवतमाळ या ठिकाणी देखील ऑरेंज अलर्ट असणार आहे। मुसळधार पावसाचा इशारा। तर पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट म्हणजे अतिमुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुण्याला काल रात्री सुद्धा पावसानं झोडपून काढलं होतं। तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथल्या बऱ्याचशा भागामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे। रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरात अनेक भागात पाणी साचलं होतं। हिंदमाता, सायन आणि माटुंग्यात सखल भागात पाणी साचलं होतं। सायनच्या गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं होतं। पहाटेच्या सुमारास गांधी मार्केटचा परिसर पूर्ण पाण्याखाली गेल्याचं दिसून आलं। मुंबईच्या दादरमध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। दादर पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरातील रस्ता पूर्णपणे पाण्यात गेला होता। तिकडे मालाडच्या मिठ चौकी लिंक रोड आणि गोरेगाव लिंक रोड जवळ सुद्धा पाणी साचलं होतं। पाण्यात गेल्यानं अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या। तर बांगूर नगर लिंक रोडवर मोठं झाड पडल्यानं रोड बंद करण्यात आला होता। मुसळधार पावसानंतर कांदिवली गावात पाणी तुंबलं होतं। पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं पाण्याखाली बुडाली होती। सांताक्रूज मधल्या काही भागात 3 ते 4 फूट पाणी साचलं होतं। गोळीबार चौथा रस्ता, आनंद सोसायटी परिसर आणि राजे शिवाजी बालवाडी भागात पाणी साचलं होतं। तर घरात पाणी शिरल्यानं स्थानिकांची गैरसोय झाली होती। गोरेगावमध्येही रात्रभर मुसळधार पावसाची बॅटिंग झाली। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ओबेराळ मॉल जवळील रस्ता पाण्याखाली गेला होता। अनेक वाहनं पाण्यात अडकली होती। ठाण्यातील टेंभी नाका संकुलात पाणी साचलं होतं। पाणी साचल्यामुळे सकाळच्या सत्रात ठाणे ते मुंबई लोकल सेवा पावसाचं पाणी साचल्यानं प्रभावित झाली होती। मुंबईतल्या साकीनाका मेट्रो स्थानकाजवळ सारखंच चित्र होतं। मुसळधार पावसामुळे इथल्या अनेक भागात पाणीच पाणी दिसून आलं। सायन जवळील हायवेवर सकाळी 7च्या सुमारास पाणी साचलं होतं।
आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यानं कामावर जाण्याची घाई असतानाच अनेकांची गैरसोय झाली। पाणी साचल्यानं रस्त्यावरील वाहतुकीलाही ब्रेक लागला होता। पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचलं होतं, त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून हा मार्ग बंद केला होता। अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली परिसरात मुसळधार पाऊस झाला। पाणी साचलेल्या भागात पंपिंग मशीनद्वारे पाणी काढण्यात आलं। मुसळधार पावसामुळे विलेपार्ले भागातही हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं लोकांनी रस्त्याचा मार्ग धरला आणि परिणामी वाहतूक कोंडी झाली। तिकडे सोमय्या हॉस्पिटल परिसराला पाण्याचा वेढा पाहायला मिळाला। हॉस्पिटल जवळ जाण्यासाठी वाट काढताना नागरिकांची तारेवरची कसरत दिसून आली। अंधेरी पश्चिमेकडील आंबोली भागात अनेक घरात पाणी शिरलं होतं। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती। विलेपार्लेत पुलाखाली पाणी साचलं। मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं। इथल्या भुयारी मार्गातही पाणी साचलं होतं। मुंबईच्या मानखुर्द परिसरात कमरेभर पाणी साचलं होतं, तर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं। मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मुंबईच्या पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला गेला। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। अधिवेशनासाठी मुंबईकडे येणाऱ्या आमदारांना पावसाचा फटका बसला। विदर्भ मराठवाड्यातील 10 ते 12 आमदार एक्सप्रेसमध्ये अडकले होते। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील देखील एक्सप्रेसमध्ये अडकले होते। त्यानंतर मंत्री अनिल पाटील मिटकरी रुळावरून चालत निघाले। अधिवेशनासाठी निघालेले हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्सप्रेसनं कल्याणला उतरले। कल्याणहून कारनं हसन मुश्रीफ विधान भवनाच्या दिशेनं रवाना झाले। बोरिवलीत रेल्वे स्थानकाजवळ पाणी तुंबलं होतं, त्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले। अंबरनाथमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस 2.5 तासांपासून उभी होती। अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला। मुंबईत कुर्ला विद्याविहार स्थानकादरम्यान प्रवाशांची तारांबळ उडाली। प्रवाशांनी लोकलमधून उतरून रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास सुरू केला। रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी पालिकेकडून चहा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली। बीएमसीच्या वतीनं चहा, पाणी आणि खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं। मुसळधार पावसाचा विमान सेवेलाही फटका बसला होता। मुंबईतून जाणारी आणि येणारी विमानं उशिरानं होती। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आणि पाणी ओसरल्यानंतर कल्याणवरून सीएसएमटीकडे पहिली रेल्वे रवाना झाली। ठाणे, डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी होती। वाशी रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेनं वाहतूक सुरू झाली। पावसामुळे सकाळपासून वाशी ते सीएसएमटी लोकल सेवा ठप्प होती। चुनाभट्टी स्थानकात साचलेलं पाणी पंपाच्या सहाय्याने उपसण्यात आलं।